नमस्कार मित्रांनो, वेदराशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा आणि शुभ ग्रह मानला गेलेला गुरुदेव बृहस्पती 2 जून 2026 रोजी एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा राशी परिवर्तनासाठी सज्ज झाला आहे. गुरुग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून थेट तुमच्या 10व्या भावात म्हणजेच कर्मभावात प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राची रास असून तिथे गुरु अतिशय बल्याड आणि उच्च कोटीचे परिणाम देण्यासाठी ओळखला जातो. तुला राशीच्या लोकांसाठी हे महागोचर म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे. हा बदल तुमच्या संपूर्ण आयुष्याला, विचारसरणीला आणि प्रगतीला एक अशी ऐतिहासिक कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात. 10व्या भावात बसलेला हा शक्तिशाली गुरु तुमच्यावर अशी काही कृपा करणार आहे ज्यामुळे तुम्हाला अत्यंत अप्रत्याशित आणि गुप्त स्रोताकडून अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग निर्माण होईल. गुरु हा तुमच्या कुंडलीतील 6व्या भावाचा स्वामी असून तो थेट करिअरच्या भावात जात असल्यामुळे तो तुमची जुनी कर्जे आणि आर्थिक समस्या सुटकेसरशी संपून टाकेल. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की समाज आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा एकाएकी वाढू लागेल. तुमचे भाग्य आता तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे फक्त आणि फक्त उच्च प्रगतीचे मार्ग उघडे असतील. या गोचराची सगळ्यात मोठी खास बात म्हणजे गुरुची तुमच्या कुंडलीतील इतर भावावर पडणारी अमृतदृष्टी. गुरुच्या दिव्य दृष्टीमुळे तुमच्या घरगाडीचे स्वप्न पूर्ण होईल आणि कौटुंबिक सुखात प्रचंड वाढ होईल. एवढेच नाही तर जे लोक बऱ्याच दिवसापासून परदेशात जाण्याचा किंवा तिथे स्थानिक होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी गुरु आणि शनीची ही जुळाजुळ प्रदेश प्रवासाचे आणि तिथे मोठ्या यशाचे दरवाजे उघडून देणार आहे. या काळात जुने चालत असलेले कोर्ट कचेरीचे वाद किंवा शत्रूने निर्माण केलेले अडथळे आपोआप नष्ट होतील आणि नशीब संपूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहील. जून 2026चा महिना तुमच्या नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. तुमच्या कुंडलीतील भाग्य आणि कर्माचा कारक असलेला योगकारक ग्रह शनिदेव आधीपासूनच तुमच्या 6व्या भावात मजबूत स्थितीत विराजमान आहे. आता महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा देवगुरु बृहस्पती तुमच्या 10व्या भावात प्रवेश करेल तेव्हा या दोन महाग्रहाच्या प्रवासामुळे तुमच्या करिअरमध्ये सोने सुहागा अशी परिस्थिती निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे सर्वस्व वाढेल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. जर तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून किंवा महिन्यापासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि पदरी केवळ निराशा पडत असेल तर जून महिना तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. या काळात नोकरी नसणाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार अत्यंत मानाची आणि हक्काची नवीन नोकरी मिळवण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तसेच जे लोक आधीपासून नोकरी करत आहेत त्यांना ऑफिसमध्ये नवीन अधिकार, पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याचे प्रबळ संकेत देत आहे. तुमच्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुक केले जाईल. कुंडलीतील 6वा भाव हा नोकरी आणि सेवेचा मानला जातो आणि या भावात स्वामी थेट 10व्या भावात गेल्यामुळे हा काळ तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी देऊ शकतो. जे तरुण किंवा व्यावसायिक परदेशात जाऊन नोकरी करू इच्छितात किंवा परदेशी कंपन्यांसोबत जोडलेले जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना या महिन्यात परदेशातून अत्यंत आकर्षक आणि मोठ्या ऑफर्स मिळण्याचे योग आहेत. एकूणच हा महिना तुमच्या व्यावसायिक जीवनाला एका सर्वोच्च उंचीवर घेऊन जाणारा ठरेल. आर्थिक आघाडीवर जून 2026चा महिना तुला राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी असणार नाही. या संपूर्ण महिन्यात तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह अत्यंत वेगाने आणि सातत्याने राहणार आहे. जर तुम्ही गेल्या काही काळापासून पैशाच्या सनसनीमुळे किंवा वाढत्या कर्मामुळे त्रस्त असाल तर या महिन्यातील ग्रहाची शुभ स्थिती तुमची ही चिंता कायमची मिटवून टाकेल. तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही केवळ चांगले पैसे कमवणारच नाही तर ते योग्य ठिकाणी साठवून ठेवण्यात किंवा गुंतवणूक करण्यात देखील यशस्वी व्हाल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा एखादा नवीन स्टार्टअप, नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला अफाट यश मिळवून देणारा ठरेल. बाजारात तुमची पत वाढेल आणि काही अशा मोठ्या व्यावसायिक डील्स तुमच्या पदरात पडतील ज्या तुम्हाला बाजारात आघाडीवर घेऊन जातील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायातून उच्च नफा म्हणजेच नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त फायदा कमावण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. हा महिना भागीदारातील व्यापार करण्यासाठी देखील सुवर्णकाळ ठरणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या पार्टनरसोबतचे संबंध अत्यंत पारदर्शक, विश्वासाचे आणि मजबूत राहतील, ज्यामुळे व्यवसायाला एक नवी उंची गाठता येईल. तसेच जर तुम्ही शेअर मार्केट, जमीन, सोने किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. राहूच्या स्थितीमुळे तुमचे काही अनपेक्षित खर्च नक्की वाढू शकतात, परंतु तुमची आर्थिक आवक इतकी चांगली असेल की तुम्ही हे खर्च सहज सांभाळू शकाल. प्रेम आणि कौटुंबिक सुखाच्या बाबतीत
जून 2026चा महिना तुला राशीच्या लोकांसाठी अतिशय सुंदर आणि भावनिक जवळीक वाढवणारा ठरेल. 10व्या भावात बसलेला देवगुरू बृहस्पती तुमच्या वैवाहिक जीवनावर सुखाची सावली धरणार आहे, ज्यामुळे पती-पत्नीमधील जुने मतभेदभाव किंवा गैरसमज पूर्णपणे मिटून जातील. तुमच्या नात्यात एक कमालीची तळमळ परस्म आणि परस्परांबद्दल आदर पाहायला मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेऊन तुम्ही दोघेही या महिन्यात वैवाहिक जीवनातील सर्वोच्च सुखाची अनुभूती घेताना दिसाल. जर तुम्ही अद्याप सिंगल असाल आणि बऱ्याच काळापासून आयुष्यात योग्य जोडीदाराच्या प्रतीक्षेत असाल, तर या महिन्यात तुमची ही प्रतीक्षा संपू शकते. ज्या तरुणीच्या विवाह जमण्यात अडचणी येत होत्या किंवा बोलणी पुढे सरकत नव्हती, त्यांच्यासाठी ग्रहाची स्थिती अत्यंत अनुकूल झाली आहे. या महिन्यात तुमच्यासाठी विवाहाचे अतिशय उत्तम प्रस्ताव येथील किंवा घरात तुमच्या लग्नाची बोलणी यशस्वीरित्या अंतिम टप्प्यात पोहोचू शकते. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या घरात शनी घोडे वाजवण्याचे प्रबळ संकेत ग्रह देत आहेत. गुरुची शुभ दृष्टी तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या भावात आणि 4थ्या भावात पडत असल्यामुळे कुंडलीतील कुटुंबातील सदस्यासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील. प्रियजनासोबत आनंद वेळ बितवणार असून घरात एखादे धार्मिक किंवा मांगलिक कार्य देखील पार पाडू शकते. प्रेमसंबंधाचा विचार केला तर 5व्या भावात बसलेला राहू काही वेळा लहान-सहान गैरसमज किंवा वादाच्या ठिणग्या उडू शकतो. परंतु जर तुम्ही तुमच्या नात्यात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवला तर हा संमिश्र काळ देखील तुम्ही सहज आणि आनंदाने पार पाडू शकाल. शिक्षण आणि विद्यार्थ्याचा विचार केला तर जून 2026चा महिना तुमच्यासाठी काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. तुमच्या कुंडलीतील 5व्या भावात राहू ग्रह विराजमान असल्यामुळे अभ्यासावरून तुमचे मन विचलित होण्याची किंवा एकाग्रता भंग होण्याची शक्यता जास्त आहे. हा काळ खूप वाईट नसला तरी तो सर्वसामान्य राहील, म्हणजेच तुम्हाला नशिबापेक्षा तुमच्या कष्टावर जास्त विसंबून राहावे लागेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत असाल तर आळस झटकून दुप्पट मेहनत करा. तुमचे कष्ट तुम्हाला या महिन्यात पुढे घेऊन जाईल. आरोग्याच्या आघाडीवर या महिन्यात तुला राशीच्या लोकांनी थोडी सतर्क राहण्याची गरज आहे. ग्रहाच्या स्थितीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणात कमकुवत होऊ शकते. विशेषतः गळ्याचे इन्फेक्शन, घशाचे त्रास किंवा डोळ्याची जळजळ यासारख्या लहान-सहान आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. कामाच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. या महिन्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर योग्य नियंत्रण ठेवणे आणि सहक आहाराचे सेवन करणे अत्यंत गरजेचे राहतील. या महिन्यातील ग्रहाची नकारात्मक दूर करण्यासाठी आणि शुभ फलामध्ये वाढ करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. सर्वप्रथम तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी दररोज किमान 33 वेळा किंवा 1 माळ ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप नक्की करा. हा उपाय तुमच्या आरोग्य आणि मानसिक स्थिती उत्तम ठेवेल. याचसोबत 5व्या आणि 11व्या भावातील राहू केतूचा अशुभ प्रभाव नष्ट करण्यासाठी मंगळवारी केतू ग्रहाच्या ओम केतवे नमः या मंत्राचा जप किंवा घरी छोटासा हवन यज्ञ करा. हे उपाय केल्यास जून महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने सुखाचा आणि समृद्धीचा ठरेल. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा